पुण्यातील वानवडी NIBM कोंढवा मार्गावरील लुल्लानगर येथील छत्रपती शिवाजी महाराज ब्रिजवर काही दिवसांपासून वाहतूक सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. ब्रिजवरील डिव्हायडर अचानक गायब झाल्यामुळे हा परिसर अपघातप्रवण बनला होता. मात्र नागरिकांच्या पाठपुराव्यानंतर आता या प्रकरणात महत्वाची घडामोड झाली आहे. जानेवारी 2026 मध्ये पुण्यात झालेल्या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेदरम्यान लुल्लानगर ब्रिजवर बसवलेला डिव्हायडर काढण्यात आला. मात्र स्पर्धा संपल्यानंतरही तो पुन्हा बसवण्यात आला नाही. यामुळे वानवडी, NIBM, कोंढवा आणि सालुंके नगर या भागातून येणाऱ्या हजारो प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला. रेड क्रॉस कार्यालयासमोरील हा ब्रिज हळूहळू अपघातप्रवण ठिकाण बनू लागला. या समस्येबाबत नागरिकांनी सातत्याने तक्रारी केल्यानंतर 22 फेब्रुवारी 2026 रोजी वानवडी ट्रॅफिक विभागाचे API रणजित मोहिते यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर पुणे महानगरपालिकेकडे डिव्हायडर तातडीने बसवण्याची मागणी करण्यात आली. 26 फेब्रुवारी 2026 रोजी पुणे महानगरपालिकेने या ठिकाणी तात्पुरते बॅरिगेड्स बसवले. मात्र धक्कादायक बाब म्हणजे हे बॅरिगेड्स एका रात्रीतच रहस्यमयरित्या गायब झाले. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये मोठी चिंता व्यक्त करण्यात आली. 2 मार्च 2026 रोजी नागरिकांनी या प्रकरणाबाबत पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना निवेदन दिले. या निवेदनात अपघातप्रवण परिस्थिती, गायब झालेल्या डिव्हायडरची चौकशी तसेच CCTV फ्लॅश सिग्नल आणि सूचना फलक बसवण्याची मागणी करण्यात आली. पोलीस आयुक्तांनी या प्रकरणात मदत करण्याचे आश्वासन दिले. यानंतर पुणे महानगरपालिकेने तातडीने कारवाई करत 2 मार्च 2026 रोजी लुल्लानगर येथील छत्रपती शिवाजी महाराज ब्रिजवर नवीन डिव्हायडर बसवण्याच्या कामाची सुरुवात केली. या कामाचे उद्घाटन स्थानिक नागरिकांच्या उपस्थित करण्यात आले. 4 मार्च 2026 पर्यंत या ब्रिजवर नवीन डिव्हायडर बसवण्याचे काम सुरू असून पुणे महानगरपालिका हे काम वेगाने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहे. दरम्यान प्रशासनाने नागरिकांना या मार्गावरून जाताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.